गुड मॉर्निंग गाईज. सो आज आम्ही चाललो आहोत तळावला. तळाव म्हणजे विहार लेक. मी, माझी ताई, माझी छोटी बहीण, माझी कॉलेज फ्रेंड अशी आम्ही 4 जणी मिळून चाललो आहोत तळावला. सकाळचा व्ह्यू बघ किती सुंदर आहे. त्याचा रस्ता जंगलातून आहे, म्हणजे माझ्या घरापासून कमीत कमी अर्ध्या तासाच्या अंतरावर. वेगवेगळी प्रकारची झाडे तुम्हाला बघायला भेटणार. आबोलीच्या वेगवेगळ्या प्रजाती, सूर्यफूल, आणि इथे हा दगड आहे, त्याच्यात पांडवांनी कोरीवकाम केलेला आहे. आणि मी बघा चालते किती मस्त मस्त व्ह्यूज घेत, सनराईज बघत एन्जॉय करत आम्ही चाललो आहोत विहार लेकला. आम्हाला पायपावरून चालावं लागत आहे, कारण दुसरा ऑप्शन नव्हता आमच्याकडे, कारण खालून पूर्ण पाणी भरलेलं होतं. म्हणून हाच एक ऑप्शन होता की आम्ही ह्या पायपावरून चालावं. प्रत्येकाला चालायला जमत नव्हतं, ज्याला सवय आहे ते बरोबर चालत होते. सुप्रिया तर दमलीच होती चालून, कारण खूप लांब आहे तळाव थोडंसं. आम्हाला सवय आहे तर आम्ही जमून घेतलं आणि चालून घेतलं आम्ही तेवढं, बट सुप्रिया थोडी थकत होती. त्यानंतर फायनली आम्हाला तळावचा थोडा टोक दिसला आणि आमच्या मनाला तसल्ली झाली की तळाव आले. किती सुंदर आहे बघा, किती मस्त दिसत आहे. पाण्याच्या लाटा, आणि बहीण माझी त्याच्यामध्ये खेळते आहे, छोटी बहीण एन्जॉय करते आहे, खूप मस्त. अजून आम्ही थोडंसं पुढे जात आहे व्ह्यूज बघायला. मस्त तिकडे हरिण, मगर वगैरे सगळे प्राणी जात. ह्या जंगलात बिबट्यासुद्धा आहे. आणि बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे, किती छान वाटतंय जायला. माझी बहीण तर खूप एक्सायटेड होती जायला, कारण आम्ही सकाळी मस्त आलेलो होतो. माझी मोठी ताई झोका खेळते आहे, ती पण खूप एन्जॉय करत आहे, आणि आम्ही तिला बघून सगळे हसत आहोत, कारण काहीतरी वेगळंच होतं हे. सुप्रियासाठी तर हे सगळं खूपच नवीन होतं. मस्त गोष्टी तिने आमच्यासोबत येऊन केल्या सगळ्या. आणि ताई पण एन्जॉय करत होती, झोका खेळत होती, कारण तिचं वजन थोडं कमी होतं म्हणून ती इझीपणे झोक्यात बसू शकत होती. आणि छोटी बहीण अजून घेऊन जाते आम्हाला, तिच्या मागे आम्ही चालतोय. ती जसं पुढे जाते तिच्या मागे आम्ही जातोय. आणि ताई तर बघा सारखी झोके शोधते आणि त्याच्यावर बसते. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर ताईचा मी स्लोमोचा क्लिप काढला, आणि बघा ती तर झोक्यावरून उठायचं नावच नाही घेते. सारखं तिला झोकाच हवा होता. झोक्याच बसून राहिलेले आणि झोका खेळायला लागलेले. आम्ही बसू नाही शकत म्हणून ती आम्हाला चिडवत होती. माझी छोटी बहीण झोक्यावर बसली, पण त्या झोक्याचा आवाज येत होता तुटायचा, आणि थोड्या वेळाने तेच घडलं. त्या झोक्याचा आवाज यायला लागला आणि तो तुटला. मग मी तिला सांगितलं की हे आपण लाकडं घरी घेऊन जाऊया चूल पेटवायला. बट ती बोलते की कोण एवढा भारा बांधून घेऊन जाईल. मग आम्ही तसंच पुढे अजून निघालो. जिथे मेन तलाव आहे ना, तिथे आम्ही जातोय. तो टोक दिसला आम्ही अजून पुढे जातोय. तिथे खूप सुंदर आहे, बसायला जागा आहे, मस्त आहे, खूप छान आहे, तिथे बघण्यासारखं आहे. तिथे आपण पाण्याच्या जवळ पण जाऊ शकतो. आणि सुप्रिया, मी, ताई आणि माझी छोटी बहीण सगळ्या हा पाईप क्रॉस करत होतो. त्यानंतर ताई आणि माझी छोटी बहीण सुप्रिया पडता वाचली, आणि मी तिचा व्हिडिओ काढत होती तर ती मला ओरडायला लागली. आणि ती चालते, आणि तिथे माझ्या बहिणीला खूप सारे फुलपाखरू दिसले तर ती बघते. आणि मी थोडेसे व्हिडिओज काढले, कारण व्ह्यूज एवढे मस्त होते ना की व्हिडिओ काढायचा मन होता. आणि हे व्हिडिओ काढता मी घसरून पडले. हे क्लिप मी ॲड नाही केलं आहे, बट मी पडले तर माझी छोटी बहीण वगैरे खूप हसायला लागले होते, ताई वगैरे, सुप्रिया वगैरे. मी धावत जात होती तर मी घसरून पडली, आणि मग मी पूर्ण चिखलाची झालेली होती. ते मी क्लिप्स नाही याच्यामध्ये ॲड केलेत, कारण खूप हसायला होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडं बसलो, गप्पा गोष्टी केल्या, व्ह्यूज बघितले, शांती एन्जॉय केली. खूप मस्त शांतता होती तिथे, खूप सायलेंट स्पेस होता. आम्हाला खूप अशा ठिकाणी फिरायला आम्हाला खूप आवडतं. आम्ही जंगलात राहतो हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण आम्हाला हे सायलेंट स्पेस आवडते. खूप आम्हाला भारी वाटतं शांततेत राहायला.
ना गाड्यांची किरकिर ना काही नाही, कोणाचा गाज गोंगाट, फक्त शांतता शांतता. आणि माझी छोटी बहीण माझ्या ताईला चिडवत होती, ॲक्शन करून दाखवते, कारण ताई फोटोसाठी पोज करत होती. मग ती हसायला लागलेली बघून बघून, तरी पण ती पोजच करून दाखवत होती. आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो त्याच रोडने, कारण तुफार झालेली आणि आम्हाला भूक लागलेली होती. मग आम्ही परत चालत चालत घरी जायला निघालो. यायला जेवढा अर्धा तास लागला, जायला पण तेवढाच अर्धा तास लागेल. मग आम्ही हळूहळू चालत चालत पाणी पेत निघालो. हे फॉरेस्टचं जंगल आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत, कारण कोणी झाडांना हानी करायला नको त्यासाठी त्याला सेफ्टीचं बांधून घेतलं आहे, कारण झाडांना खूप लोक तोडतात येऊन येऊन म्हणून. आणि इथे वॉचमॅनची चौकी आहे. इथे मेन इथे चौकी आहे. इथे एक वॉचमॅन राहतो, म्हणजे कोणी बाहेरची लोक आली त्यांना म्हणजे आतमध्ये नाही येऊन देत. फक्त गावातली लोक आहेत त्यांनाच अलाउड आहे आमच्या फॉरेस्टमध्ये, बाकी बाहेरच्या लोकांना अलाउड नाही आहे, कारण ती लोक खूप घाण करून जातात तलावला म्हणून त्याच्यासाठी. तरी पण ती आम्हाला विचारत होती की तुम्ही कोण आहात, तर